आणि ती गोष्ट त्यांना योग्य वाटली तर ते त्याच पद्धतीनं वागायचे. त्याचप्रमाणे दुसरा स्वभाव म्हणजे की कुठलीही गोष्ट त्यांना योग्य वाटली तर ती गोष्ट मनापासून करायची. कुठल्याही प्रकारची आपल्या स्वतःच्या खिशाला जळ जरी पोचली तरी ती स्वतः सहन करायची आणि तो कार्यक्रम चांगला करायचा. दुसरी एक अशी आठवण आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यालयाचा जे पहिला संकल्प होता त्यांचा, त्यावेळेस विकास काशीनाथ नलावडे असतील, अनेक जे बरोबर कार्यकर्ते होते, मुंबईला घाटकोपरला मीटिंग झाली आणि त्यांनी ठरवलं की आजच्या या आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यालयासाठी आपण काहीतरी योगदान द्यावं म्हणून त्यांनी एक मीटिंग आयोजित केली आणि त्या मीटिंगला फक्त 5 ते 7 माणसं होती. पण 7 माणसांच्या कार्यक्रमाला त्यांनी असं काही कार्यक्रमांचं एक नियोजन केलं की आपण घाटकोपर या ठिकाणी ते कार्यक्रम ठरवायचा आणि त्या कार्यक्रमामध्ये जे काय मूल्य मिळेल, जो काय आपल्याला पैसा मिळेल तो आपण कुठल्याही प्रकारे खर्च न करता तो ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यालयासाठी खर्च करायचा असं त्यांचं स्वप्न होतं आणि तो प्रयत्न सक्सेस झाला. दुसरा विषय असा की त्यांनी रुग्णवाहिकाचा विषय घेतला होता. मला म्हणाले की रमेश, आपली परिस्थिती कशी असो तर समाज उपयोगी आपलं काहीतरी साधन निर्माण करावं म्हणून त्यांनी रुग्णवाहिकेचा संकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपल्याकडे निधी कमी जरी असला तर आपण अनेकांकडून आपण हात पसरू, पण हा रुग्णवाहिकेचा विषय आहे तो आपण अंगीकारला पाहिजे आणि हा कार्यक्रम सक्सेस केला पाहिजे. आम्ही सुरुवातीला 4-5 व्यक्ती एकत्र येऊन 1000 रुपये 5,000 रुपयाची योगदान केलं आणि अनेक ग्रामस्थांनी त्याला हातभार लावला आणि ती रुग्णवाहिकासुद्धा साकारली. आपल्या ग्रामपंचायतच्या कार्यक्रमामध्ये किंवा प्रत्येक मिटिंगमध्ये अशोकरावांचा फार वेगळा विषय असायचा. मनापासून कुठले काम करायचं, कुठल्याही प्रकारची आडेवेळी घ्यायची नाही आणि आगळा वेगळा कार्यक्रम, जो कार्यक्रम कुठल्याही पद्धतीनं गालबोट न लागता किंवा सर्वांना धरून सगळ्यांना आवडेल असा तो कार्यक्रम करायचा. कुठलाही कार्यक्रम ठरवत असताना तो कार्यक्रम ते स्वतः बघायचे आणि बघून झाल्यानंतर त्यांच्या जवळ जे कोणी सहकारी असतील त्यांना सोबत घेऊन तोच कार्यक्रम 2 ठिकाणी बघायचा, तरच तो कार्यक्रम ठरवायचा अशी त्यांची भूमिका असायची. अशोकरावांचे उपकार माझ्या कुटुंबावरती फार मोठे आहे. आम्ही शैक्षणिक कालखंडामध्ये ज्यावेळेस आम्ही एकत्र यायचो त्यावेळेस त्यांचे वडील असायचे. शेतीमध्ये काम करताना त्यांच्या आईनं आम्हाला जेवण द्यायचं आणि आम्ही त्यांच्या शेतामध्ये काम करायचं. सुभाषराव असतील, त्यांचे इतर बंधू होते, त्याही कालखंडामध्ये त्यांच्या घरचा सहकारी असायचो. अशोकरावांनी एवढे माझ्यावरती उपकार केलेले आहेत की ज्यावेळेस मी मुंबईला गेलो, माझं कुठलं राहण्याचं ठिकाण नव्हतं. अशोकरावांनी सांगितलं, रमेश, मी पण माझ्या तिसऱ्याकडे राहतो तर तू माझ्यावर चल, आणि मला ते घेऊन गेले आणि माझ्या पुढील आयुष्याला चांगली गती दिली. अशोकरावांच्या राहण्याचं ठिकाण नसताना सुद्धा अशोकरावांनी बाजूला मुलुंडला त्यांची एक मला वाटतं केळीची वखार होती. त्या केळीच्या वखारामध्ये त्यांनी ते आणि मी राहायचो आणि तिथे आमची सुरुवात झाली. असे अनेक प्रसंग अशोकरावांच्या बाबतीत सांगायचे. काही दिवसापूर्वी यात्रेच्या अगोदर आमचं गेट टुगेदर करण्यासाठी आम्ही त्यांना आग्रह धरला, अशोकराव, आपण गेट टुगेदर करायचं आहे. का करायचं गेट टुगेदर? कुणी येतच नाही तर तुम्ही कशाला हे करताय? हो, पण उद्याचं कोणाची गॅरंटी नाही आहे. ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, आपण कार्यक्रम करूया. त्या कार्यक्रमाला सुद्धा त्यांनी शेवटच्या समारोपात सांगितलं की हा कार्यक्रम माझ्यामध्ये शेवटचा असेल. काकून जरा त्यांना अधिक सूचना त्यांना कळली असेल की काय, आपल्याला स्पीडने जायचं होतं पण आपला स्पीड कमी पडतोय. आपली जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय पण वेळ कमी पडतोय की काय अशी त्यांना भीती होती. आणि ती त्यांनी त्यांच्या स्वभावातून, त्यांच्या भाषणातून, कधी न भाषण करणारा माणूस आमच्या गेट टुगेदरमध्ये सहभागी झाला आणि त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. मला या ठिकाणी ऊर दडपून येतं. अशोकरावांच्या बऱ्याचशा आठवणी आहेत. त्यांनी आम्हाला, माझ्या मित्रपरिवारांना सोबत घेऊन अनेक कार्यक्रमाची सांगता केली. आमच्या शिंदे विद्यालयाच्या ग्रुप 1982च्या ग्रुपच्या वतीनं, जुन्नर तालुका बहुजन संघाच्या वतीनं, पंचायती सेवा संघाच्या वतीनं, त्याचप्रमाणे जुन्नर तालुका बहुजन संघाच्या वतीनं मी त्या माझ्या ह्या मित्राला मी मुकलेलो आहे. मी या माझ्या मित्राला नतमस्तक होऊन मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि जे सांगतो. धन्यवाद. आज आपण अत्यंत दुःखी अंतकरणाने
कैलासवासी अशोकराव गजानन मुंडे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित केलेला आहे. येथील काही जणांना असं वाटेल का अशोकराव आणि विष्णुपंताचं नेहमीच 36चा आकडा असायचा, परंतु मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, हा जो 36चा आकडा असायचा फक्त विठ्ठल मंदिरामध्ये जेव्हा आपली पंचमीची मीटिंग असायची तेव्हाच असायचा. बाहेर पडल्यानंतर अशोकरावांचं नामचं अतिशय चांगलं असायचं. आम्ही मागील कालावधीमध्ये जेव्हा या आपल्या सभासद फीबद्दल बोलणं झालेलं होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी शशी मुंडे आणि मी जेव्हा त्यांच्या ट्रस्टच्या ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेला त्या ठिकाणी आम्हाला आदरानं त्या ठिकाणी त्यांनी बसवलं, चर्चा केली. पंत मला बोलणं प्रखड माझं बोलणं असं त्याच्यात काही चुकीचं नसं आणि मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करत असतो आणि त्यामुळं तुम्हाला काय वाटतं किंवा इतरांना काय वाटतं, परंतु ट्रस्टच्या माध्यमातून मला जे काही चांगलं काम करता येईल ते मी करत असतो आणि लागलीच आम्ही त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पावती देणगी दिलेली होती. त्याचाही पुढचा माझा इतिहास असा आहे, ज्यावेळेला अशोकराव पोलीस खात्यामध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनला होते आणि माझा एरिया म्हणजे विद्याभ्यान आणि 30 सप्टेंबर 2003ची तारीख सुनील, ज्या दिवशी महादेवदादा कामावर गेला होता आणि तो संध्याकाळी घरी आलाच नाही. घरी आला नाही. मी फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट माझा ओव्हर टाईम होता म्हणून मी घरी गेल्यानंतर मग तिन्ही मुलं भावाची तिन्ही मुलं आली आणि त्यांनी सांगितलं दादा सकाळी गेला आहे आणि तुला परत आलेला नाही. त्यावेळेला आपल्याकडे मोबाईल पेजरची सिस्टम होती, त्यावेळेला पेजर असायचे. मग पेजरवर अशोकरावला फोन केला, त्यावेळेला ते पोलीस स्टेशनलाच होते. ते म्हणे आपण एक पंत काम करूया, प्रथमतः आपण राजवडे हॉस्पिटलला लावूया. तिथे काही आपल्याकडे जर काही झालेलं असेल, घटना घडलेली असेल तर आपल्याला तिथे सुगावं लागेल. आणि अक्षरशः त्यांच्याबरोबर विकास काशीनाथला चांगली माहिती आहे, त्यांच्यावर एक पवार म्हणून पोलीस असायचे, ते दोघे मोटरसायकलवर तिथे राजवाडी हॉस्पिटलला पहिले पोहोचले. नंतर आम्ही आमच्या शॉर्टकटने मधून रेल्वे फाटक क्रॉस करून आम्ही जायचं. तिथे गेल्यानंतर तिथं ते बॉडी आम्हाला मिळाली. बॉडी कुठून आली होती तर कुर्ला रेल्वे ट्रॅकमधून आलेली होती. रात्री 12 वाजता आम्हाला कुर्ला ट्रॅकला अशोकरावांनी आम्हाला कुर्ला स्टेशनला घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही त्यांची जी पत्नी आहे तिला तुम्हाला घेऊन यावं लागेल. परत ते घरी आले, टॅक्सीने आम्ही तिला तिथे घेऊन गेलो आणि मग सकाळी आमच्या बॉडी ताब्यात मिळालेली होती. आणि ही एक म्हणजे आठवण माझ्या याच्यातली आठवणीतली आहे. आणि संकल्प सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेव्हा झवेरीबाईमध्ये कार्यक्रम आयोजित केले जायचे त्यावेळेला त्यांच्याकडे काही ज्या पावत्या असायच्या त्या पंत मला माहीत आहे, या पावत्या तुमच्यातर्फे त्या ठिकाणी काढल्या गेल्या पाहिजे आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आठवणीतल्या अशोकरावबद्दल आहे. आणि मी प्रामाणिकपणे सांगू शकेल, जरी ते अगदी प्रभावीपणे बोलत होते, परंतु तशा प्रकारे म्हणजे मी अनुभवलेले अशोकराव जर असले माझ्या मनातले तर तसे मनातून अतिशय निर्मळ होते. आणि अशा अशोकरावांना मी माझ्या कुटुंबियांतर्फे राष्ट्रदली गणेशोत्सव मंडळ थोडवड यातर्फे या ठिकाणी पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. हरिओम शांती, हरिओम शांती, हरिओम शांती. कैलासवासी अशोक गजानन मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन ग्राम विकास ट्रस्टच्या माध्यमातून या शोकसभेचं आयोजन केलं आहे. प्रथम त्यांनी ट्रस्टला धन्यवाद दिले. पहिल्याच वेळेला पहिलाच प्रयोग आपण असा केला आहे. तशा महत्त्वाच्या व्यक्ती गेल्याच्या नंतर त्यांच्याप्रती असणारा आदर किंबहुना त्यांनी ज्या संस्थेमध्ये
प्रमुख म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा मागोवा घेण्यासाठी त्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व ग्रामस्थांना शोकसभेच्या माध्यमातून एकत्र केलं. अशोकरावचा कामाचा प्रकार जो पाहिला आपण तो आता मागाच्या अगोदर सांगितला, अतिशय धडाकेबाज आणि एकमेव ट्रस्टचा अध्यक्ष गेले 5 वर्ष मागील कालखंडात राहिले. त्यांच्या कालखंडात बऱ्याच गोष्टी गावाच्या विकासासाठी झाल्या, परंतु हे जे त्यांचं दुर्दैवी निधन झालं ते अतिशय त्यांच्या कुटुंबियाला किंवा गावाला किंवा आपल्या सर्वांना एक चटका लागून जाण्यासारखे हे दुःख निधन झालेलं आहे. त्यातून तो परिवार किती बाहेर जाईल मला माहीत नाही, परंतु आज अनेक सहकारी त्यांचे या ठिकाणी आहेत. जसा उल्लेख दत्ता भागवत यांनी केला. सातत्यानं त्यांच्याबरोबर राहणारी मंडळी ही अतिशय भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक कामामध्ये काम करणाऱ्या माणसांच्या कुटुंबावर अशा प्रकारचा दुःख झाल्यानंतर एक गाव म्हणून अशा प्रकारे शोकसभेचे नियोजन करणं ही एक आपण बांधिलकी ट्रस्टच्या अध्यक्षांनी स्वीकारली. त्यांना मी अतिशय धन्यवाद या निमित्ताने देतो. या ठिकाणी सर्व सरपंच असतील, ट्रस्टचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील, मंडळाचे माझे सर्व पदाधिकारी असतील, ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव नलावडे असतील, ज्येष्ठ नागरिक संघाचे गुलाबराव पाटील असतील, सर्व संस्थांना एकत्रित सांगून हे बैठकीचं आयोजन केलं. मी या ठिकाणी ग्रामसेवक सेवा मंडळाच्या वतीनं सर्व पदाधिकारी विश्वस्तांच्या वतीनं अशोकराव यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. आदरणीय अशोकरावजी नरवडे म्हणजे त्यांनी माझ्या कुटुंबातल्या गावाकडनं भावपूर्ण उपयोगी दाखवून करतो. अशा गावामध्ये एकच गोष्ट सांगतो, रात्री अपरात्री संकटाने घालणार एकच माणूस गावात अशोक मुंडे आज ते आपल्यात नाही. दुसरी अशी गोष्ट की निमित्तानं असंच बरोबर त्याशिवाय तुम्ही जे काम करता, शिवाजीराव तेच काम करतात, भाजप शेट्टी तेच काम करतात, मग लांब नका राहता. तुम्ही म्हणायचे लांब राहिले तर प्रेम वाढेल, तो वाढणार नाही. त्यांना बाबा सुंदर मुंडे यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले धोलवड ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्राम शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष, त्याप्रमाणे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी, जिवलग मित्रमंडळाचे अध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे गावातील सर्व सेवाभावी संस्थेचे उपस्थित पदाधिकारी, मुक्ताई मित्रमंडळाचे सर्व तरुण कार्यकर्ते, त्याचप्रमाणे अशोकरावांबरोबर ज्यांनी काम केलं ते पोलीस क्षेत्रातले सर्व त्यांचे मित्रपरिवार आणि सेवानिवृत्तीनंतर गावात येऊन विविध संस्थांच्या अथवा कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या समवेत त्यांचा सहवास लाभले असे सर्व आपल्यातले त्यांचे मित्रपरिवार. खरं तर अशी वेळ येऊच नाही, पण नियतीला कधीतरी ती वेळ आणायची वेळ येतेच. या गावाने 3 अशोकराव बघितले. एक धोलवड ग्रामपंचायतचे सरपंच या नात्याने, त्यानंतर शाळेच्या अध्यक्ष या नात्याने, आणि तिसरे अशोकराव हे धोलवड ग्रामविकास ट्रस्ट या अध्यक्ष या नात्याने. 2000 साधारण करिअरविषयी काम करण्याच्या उमेदीतून हे अशोकराव आपल्या गावाला खऱ्या अर्थानं माहीत झाले. गावाला आल्यानंतर रोखटोक स्वभाव, कोणत्याही गोष्टीमध्ये निर्णय घेतला की ती गोष्ट पूर्ण करायचीच असा चंग बांधून त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करणारे अशोकराव. त्यानंतर गावची यात्रा
त्याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा आपला असावा या हेतूनं कैलासवासी बाळासाहेब मुंडे मित्रमंडळाची स्थापना करून मागील 19 वर्षापासून सातत्यानं सांस्कृतिक तिसऱ्या दिवसाचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम तोही प्रत्येक वर्ष अधिक दर्जेदार करण्याचं मोठं काम या अशोकरावांनी आपल्या गावासाठी केलं. माणूस आला की माणसाच्या मागे त्याचा स्वभाव येतो, स्वभाव आला की त्याच्यामध्ये गुणदोष सुरुवात होतात. अशोकरावांनी रोखोक स्वभावामुळं जो काही मित्रपरिवार कमवला आणि धोलवड ग्रामविकास ट्रस्टच्या 2014च्या कार्यकालापासून म्हणजे माझ्या मते मिलिंदचं अध्यक्षपद होण्यापासून त्यांनी धोलवड ग्रामविकास ट्रस्टमध्ये सक्रिय असा सहभाग घेतला. पहिल्या काळामध्ये त्यांनी एक मार्गदर्शकाची सोबतीची भूमिका घेऊन मिलिंद आणि मिलिंदच्या सोबतचा मित्रपरिवार त्यावेळेस सर्वाधिक तरुण वर्ग पहिल्यांदाच ट्रस्टवर निवडून येऊन गावच्या कारभारामध्ये सहभागी झाला होता. त्यावेळेस अतिशय योग्य पद्धतीनं गावच्या कारभारामध्ये चांगलं वातावरण तयार करून कामकाज केलं आणि त्यानंतर स्वतः 5 वर्ष म्हणजे ट्रस्टचं 2004ची स्थापना आहे तेव्हापासून आजतागायत कोणत्याही अध्यक्षानं सलग 5 वर्ष अध्यक्षपद घुसवलेलं नाही किंवा एकूण कार्यकाळ हा 5 वर्षाचा कुणाचाही पूर्ण झालेला नाही. 5 वर्ष त्याच्यामध्ये कोरोनाची महामारी आली त्यावेळेस ग्रामपंचायत आणि सर्व सेवाभावी संस्थांना एकत्र घेत धोलवड ग्रामविकास ट्रस्टने वैद्यकीय क्षेत्रामध्ये जी जी काही मदत करणं शक्य आहे ते सर्व काम अशोकरावांनी त्या काळामध्ये केलं. त्यानंतर आपल्या ट्रस्टची जी काही यंत्रणा आहे प्रत्येक भावकीतून 2 सभासदांची नियुक्ती करायची आणि त्या माध्यमातून नंतर पदाधिकारी नेमणूक करायची. माझ्या कार्यकालामध्ये माझ्या समवेत 9 भावकीतून 18 प्रतिनिधींची नेमणूक झाली आणि नेमणुकीच्या दिवशी संध्याकाळी त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की तुम्ही या गावचं ट्रस्टच्या माध्यमातून नेतृत्व करायला तयार आहात का? जर असाल तर मी शब्द देतो की कोणत्याही प्रकारचं काहीही गोष्ट घडली तरी मी तुमच्यासोबत राहील. त्यावेळेस माझ्या समवेत असणारे माझे सर्व या गावातले मार्गदर्शक मंडळींनी सांगितलं की तरुण म्हणून तुम्ही पुढे शिकलेल्या आहात तर पुढाकार घ्यायला हरकत नाही. मग त्याच्यामध्ये प्रवीण सुभाष असेल, योगेश असेल या सगळ्यांनी सांगितलं की आपण याचा प्रयोग करायला काय हरकत आहे. आणि अशोकरावांनी जो शब्द दिला त्या शब्दाप्रमाणे ते ठाम राहिले. मी माझ्या 18 विश्वस्तांपैकी ज्या मला 10 विश्वस्तांनी मतदान केलं तर त्या 4 विश्वस्तांना मी भेटलेलो सुद्धा नव्हतो की मला मतदान करा, सहकार्य करा. ते सर्व जबाबदारी त्यावेळेस अशोकरावांनी स्वतःच्या कडे घेतली होती आणि शब्दाला जागणारा माणूस, मित्र माणूस हा मी त्या क्षणाला पहिल्यांदा अनुभवला. नियुक्ती झाल्यानंतर मला त्यांनी शुभेच्छा देताना सांगितलं की मी या ट्रस्टमध्ये माझा कोणताही निर्णयामध्ये हस्तक्षेप असणार नाही. तुम्ही घेतलेल्या कोणत्याही निर्णयामध्ये मी किंवा माझ्याशी संबंधित व्यक्ती कोणत्याच गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणार नाही हा शब्द माझ्याकडनं राहील. आणि जायच्या दिवसापर्यंत ट्रस्टच्या कामकाजामध्ये कोणत्याच गोष्टीमध्ये त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. ते यायचे ट्रस्टच्या ऑफिसला कधी तर रानाचे लिलावाचे पैसे भरायचे. ट्रस्टने कधीतरी बोलवलंय की तुमचं मार्गदर्शन आवश्यक आहे, तुम्ही यापूर्वी असं असं काम केलं आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, कसं होतं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या फक्त स्पष्ट जो माणूस आयुष्यात स्पष्ट असतो ना त्यालाच करता येतं. अशोकरावांनी मुंडे भाऊबंद मंडळींपूर्ण गावचं जे नेतृत्व केलं तर भाऊबंद मंडळींचं कधीही शर्मेनं मान खाली जाईल असं कोणतंही कृत्य केलं नाही. किंबहुना प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी ठेवायची ही त्यांची एक चांगली सवय होती. म्हणजे आज मानवी स्वभाव कसा असतो की एखादा माणूस तिसरा आपल्यामध्ये आला आणि तो थोडा बाजूला झाला
की आपण त्याच्याविषयी बोलायला चालू करतो, चांगलं वाईट जे काय असेल ते. पण अशोकरावांना मी अनुभवलेले अशोकराव असे होते की तिसरा माणूस चर्चेतनं बाहेर गेला तरी त्यांच्याविषयी त्यांनी कधी कोणत्याही प्रकारची भावना चांगली आणि वाईट देखील व्यक्त केली नाही. जे बोलायचं ते समोरच. आणि अशाच माणसांची समाजाला गरज असते. माझ्या समवेत काम करत असताना धुलवड ग्रामविकास ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष आणि या गावचे माजी सरपंच शिवाजी सावराम नलावडे यांच्याकडनं मी नेहमीच अशोकरावांविषयी ऐकत आलेलो आहे की त्यांना अगदी भावासारखं एकमेकांचं ते जिवलग असं नातं प्रेम होतं. सकाळ संध्याकाळ दुपार कधी वेळ असला हे दोघं नेहमी एकत्र असायचे. आणि ज्या क्षणाला शेवटची आमच्या अशोकरावांची सजग असताना जी शेवटची बातचीत मुलाखत झाली याच व्यासपीठाच्या समोर अशोकराव, मी, बळी आणि शिवाजी नाना चाललो होतो. त्यावेळेस ते सांगितले की माझी 2 माणसं तुम्ही तुमच्याकडे घेतलेली आहे आणि त्यातला एक तरी माणूस मला परत द्या. मी त्यांना सांगितलं की 15 मिनटं आपल्या वस्तीवर कार्यक्रम आहे, तेवढं झाला तर मी आणि दोन्ही माणसं तुम्हाला भेटायला येतो. आणि यात्रा कालावधीमध्ये असेल किंवा दरम्यानच्या कालामध्ये काही आपल्याकडनं काही कार्यक्रमामध्ये राहिला असेल तर आम्ही स्वतः येऊन आपल्याशी चर्चा करून त्याबाबत काही ना काहीतरी सकारात्मक आपण मार्ग काढूया. इतकं सरळ सोपं जसं आहे तसं बोलणारा व्यक्ती ज्यावेळेस आपल्यातनं निघून जातो, माणसाला माणसाची खरी किंमत माणूस आपल्यात नसतानाच समजते. माझ्या समवेत त्यांचे बंधू माननीय सुभाषजी नलावडे हे काम करतात. हे काम करत असताना या मागच्या 6 महिन्यामध्ये या कुटुंबाला जे त्यांचे बंधू आहेत प्रीतम सर यांच्या रूपानं, त्यानंतर मुरलीनानांच्या रूपानं आणि आता अशोकरावांच्या रूपानं प्रचंड मोठा असा आघात झालेला आहे. एक चांगलं समाजात नावलौकिक असणारं, सर्व क्षेत्रामध्ये सहभागी असणारं कुटुंबीय, त्यातली ही अशी महत्त्वाची माणसं जाणं हे दुःख ते कुटुंबच समजू शकतं. आपण किती जरी म्हटलं तरी या दुःखात फक्त आपण शब्दरूपाने सहभागी होऊ शकतो. अशोकरावांची मी जेव्हा नेमणूक झाली त्याच्यानंतर एक मागणी होती की धुलवडच्या या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना एक स्वतंत्र असं एक व्यासपीठ असावं की ज्या माध्यमातून ते व्यासपीठ किमान 40x40 या लांबी रुंदीचं असावं. आणि त्या दृष्टिकोनातनं सर्व माझ्यासोबतचे सर्व विश्वस्त, सर्व पदाधिकारी यांनी मलगंगा माता मंदिर परिसर विकास समितीच्या माध्यमातून खालच्या मैदानावर 40x40चं व्यासपीठ करण्याचा मागील काही काळापासून प्रयत्न सुरू केलेला आहे. मी आपल्याला सर्वांना आश्वस्त करतो की येणाऱ्या काळामध्ये नागपंचमीच्या मीटिंग पूर्वीच खालील मैदानामध्ये 40x42 या लांबी रुंदीचं स्वर्गीय अशोक गजानन मुंडे कलामंच किंवा व्यासपीठ हे त्यांचा मित्रपरिवार असेल, कुटुंब असेल, ग्राम विकास ट्रस्ट असेल, गावातील त्यांच्या समवेत काम करणारा प्रत्येक माणूस ज्याला अगदी 100 रुपयाचं देखील योगदान द्यायचं आहे अशा प्रत्येक माणसाला सोबत घेऊन हे कार्य लवकरात लवकर पूर्ण होईल अशी ग्वाही धुलवड ग्रामविकास ट्रस्टच्या वतीनं, समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांच्या कुटुंबियांना देतो. त्याचप्रमाणे 2014च्या काळामध्ये सध्याचा साईभक्त परिवार, समस्त ग्रामस्थ धुलवडकर यांना सोबत घेऊन अशोकरावांनी एका ॲम्ब्युलन्सची खरेदी केली होती. आणि त्या ॲम्ब्युलन्सचा उपयोग कोरोना काळामध्ये आपण सर्वांनी सामान्यातील सामान्य कुटुंबियांनी देखील अनुभवलेला आहे. ती ॲम्ब्युलन्स थोडी नादुरुस्त अवस्थेमध्ये आहे. या गावचे तरुण साईभक्त परिवाराचे प्रमुख पिंटू शेख नलावडे यांनी धुलवड ग्रामविकास ट्रस्टला आश्वस्त केलं आहे की त्यांच्या 13व्या विधीच्या कार्यक्रमापूर्वीच, अगदी दशक्रियेच्या पूर्वीच
त्या ॲम्ब्युलन्सला सुस्थितीमध्ये आणून स्वर्गीय बाळासाहेब मुंडे, स्वर्गीय प्रीतमजी मुंडे, स्वर्गीय अशोकजी मुंडे यांच्या स्मरणार्थ धुलवड ग्रामविकास ट्रस्टकडं ते सर्व ॲम्ब्युलन्स कुटुंबीय समर्पित करणार आहे. आणि त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून जे काही येणाऱ्या काळामध्ये गावातील कोणत्याही व्यक्तीला वैद्यकीयदृष्ट्या अडचण निर्माण झाली तर ओतूरपर्यंतचा प्रवास हा आपण समस्त ग्रामस्थ धुलवडकरांच्या माध्यमातून विनाशुल्क उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठीचा खर्च हा धुलवड ग्रामविकास ट्रस्ट आरोग्य विभाग या स्वतंत्र निधीतून आपण करणार आहोत. यासाठी आपल्याला जर कुणाला या उपक्रमामध्ये सहभागी होऊन मदत करता आली, कारण की आयुष्य किती आहे, कसं आहे, कधी थांबणार आहे हे कुणाला सांगता येत नाही. पण जेव्हा माणसं जातात त्यावेळेस त्यांना जेव्हा वैद्यकीय मदतीची गरज भासते त्यावेळेस आपल्याला ॲम्ब्युलन्ससारखी जर सेवा असेल तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या त्या वैद्यकीय अडचणीत आपण ग्रामस्थ सहभागी होऊ शकतो. आणि त्या व्यक्तीला जर यदा कदाचित वेळेत वैद्यकीय सेवा मिळाली तर त्याचं दीर्घ आयुष्य देखील त्याला मिळू शकतं. त्याचप्रमाणे एकदा माणूस दिवंगत झाला की आपण कितीही बोललो तरी शेवटी माणूस परत येत नाही. मला वाटतं की आपल्या गावाची अनेक वर्षांची रूढी परंपरा आहे की आपण विचारांनी एक असणारे लोक आहोत. ठीक आहे, काम करताना आपल्यामध्ये काही होतीलही मतभेद, झालेही असतील, होतील, भविष्यातही होतील. परंतु ज्या वेळेस या गावाला, गावातील सर्वांना एकत्र येऊन काही करण्याची आवश्यकता भासते त्यावेळेस आपणही कुठेही संकोच भावना बाळगत नाही आणि आपण सर्वजण एकत्र येतो, त्या कार्याला वाहून घेतो आणि त्या अडचणीमध्ये त्या अडचणीतनं गावाला किंवा त्या कुटुंबियांना किंवा त्या संस्थेला बाहेर काढतो. मुक्ताई मित्रमंडळामध्ये काम करत असताना अशोकरावांना शेतीचा म्हणजे पोलीस क्षेत्रातील माणूस गावाला आला तर तो काळ्या मातीशी कष्ट करायला थोडा जरा कमीच असतो. परंतु ज्यावेळेस ते गावाला आले त्यानंतर त्यांनी उत्तम प्रकारचा गोठा व्यवस्थापन असेल किंवा मी आता त्याविषयी सहज घरी गेलो होतो तर मला असं कळलं की 8-10 प्रकारच्या वेगवेगळ्या बैलगाड्या त्यांनी संकलन केले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षींचं त्यांनी ते पालन केलं आहे. अशी विविध क्षेत्रामध्ये आवड असणारा एक चांगला रोखठोक स्वभावाचा माणूस, मित्र आपल्या सर्वांचा सोबती आपल्यातनं निघून गेला आहे. आपल्या या व्यक्तीला किंवा या पुढच्या काळामध्ये धुलवड गावामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम करणारी व्यक्ती असेल किंवा विविध संस्थेवर मुख्य पदावर कार्य करणारी व्यक्ती असेल किंवा इतर महत्त्वाची व्यक्ती असेल, गेल्यानंतर दशक्रिया विधीमध्ये पै पाहुणे उपस्थित असतात आणि तिथं आपल्या ग्रामस्थांना भावना व्यक्त करायला कदाचित सर्वांनाच मिळत नाही. त्यामुळं आपण सर्व सेवाभावी संस्था म्हणजे ज्यावेळेस ही श्रद्धांजली धुलवड ग्रामविकास ट्रस्टने आयोजित केलेली नाही तर समस्त ग्रामस्थ धुलवडकर, ग्रामपंचायत धुलवड, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ धुलवड, ग्राम शिक्षण सेवा मंडळ धुलवड आणि मुक्ताई मित्रमंडळ, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी महिला ग्रामसंघ या सर्वांशी चर्चा विनिमय करून सर्वांनी एकमतानं असा श्रद्धांजलीचा कार्यक्रम हवा, यापुढे ही प्रथा परंपरा सुरू व्हावी असं एकमतानं ठरवून हा कार्यक्रम केलेला आहे. अशोकराव आज आपल्यात नाही, कदाचित उद्या कोण आपल्यात नसेल हे माहीत नाही, परंतु या निमित्ताने मी एवढंच सांगतो की आपण एकमेकांसोबत कुटुंबात असेल किंवा ग्रामस्थ म्हणून विविध उपक्रमांमध्ये संस्थेच्या माध्यमातून सहभागी असाल तर थोडं एकमेकांचा आदर करून एकमेकांशी प्रेमानं आपुलकीनं बोलत, जरी एखाद्या मुद्द्यामध्ये आपले मतभेद झाले तरी मुद्द्यापलीकडे न जाता ते मतभेद हे मुद्द्यातच संपले पाहिजे. त्या मुद्द्याची चर्चा ज्या ठिकाणी होते त्या व्यासपीठावर खाली उतरलं की आपण सर्व धुलवडकर आहोत, आपण एक आहोत आणि एकत्र आपल्याला राहायचं आहे या भावनेनं यापुढे देखील कार्य करायला हवं. या माध्यमातून मी आपल्याला अजून एक सूचित करतो की आपल्या गावातील जे पुरातन मंदिर आहे राम मंदिर,
या राम मंदिराचा अनेक वर्ष जीर्णोद्धार काम अपूर्ण होतं आणि ज्यावेळेस अशोकराव अध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांनी रामगल्ली परिसर असेल, गावातील काही ज्येष्ठ काही तरुण मंडळी असतील यांना सोबत घेत जवळजवळ 9.5 लाख रुपये किमतीचं काम लोकसहभागातून राम मंदिराचं केलं आणि अतिशय सुसज्ज असं राम मंदिर आज आपल्या सर्वांच्या समोर आपल्याला दिसते. दरम्यानच्या काळामध्ये काही भाऊबंद मंडळींनी त्या मंदिराला सोजर व्यवस्था वगैरे देऊन मंदिराचा अजून चांगल्या प्रकारे विकास करण्यासाठी प्रयत्न केला. हे करत असताना सप्त्यामध्ये सुद्धा जे आता थोडं जेवणावरही ठेवल्याशिवाय सप्त्यातला सहभाग वाढत नाही या मुद्द्यावर अशोकरावांनी ट्रस्टशी थोडे मतभेद सुद्धा झाले. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी या जेवण व्यवस्थेचं नियोजन पाहतो. आणि त्यांनी स्वतःच्या खिशातनं हात घालून मित्रपरिवाराला सोबत घेऊन भावकी मंडळींना सोबत घेऊन या सप्त्यामध्ये मागील जवळजवळ 3 वर्ष 60 दिवस सर्व चांगल्या प्रकारचं जेवण हे सप्ताहामध्ये येणाऱ्या भाविकांना उपलब्ध करून दिलं. मग सांस्कृतिक विभागाला, धार्मिक विभागाला, सामाजिक राजकीय विभागाला अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या मौल्यवान हिऱ्याला आपण गमवलंय आणि तो माणूस आज आपल्यात पुन्हा येणार नाही. मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, मी धुलवड ग्रामविकास ट्रस्टच्या वतीनं त्यांना अतिशय नम्रपणे आदरांजली व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पश्चात त्यांच्या 3 मुली असतील, मुलगा असेल, पत्नी असेल, भाऊ असेल, पुतणे असतील किंवा त्यांचा मित्रपरिवार असेल, यांच्या सर्वांच्या सोबत आपण सर्वजण आहात अशी ग्वाही देतो. थांबतो. धन्यवाद. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. यानंतर आपणापैकी कुणाला जर श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करायची असेल तर कृपया व्यासपीठावर यावं. सरपंच अशोकराव गजाननजी मुंडे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम हा शुक्रवार दिनांक 24/4/2026 रोजी पुष्पावती नदीच्या तीरावर सकाळी 7 वाजता होईल. आपणही आपला मित्रपरिवार, पै पाहुणे यांना सदरच्या बाबीची माहिती कळवावी. त्याचप्रमाणे 13व्या हा जो काही धार्मिक विधी आहे तर तो विधी त्यांच्या राहत्या घरी सोमवार दिनांक 26/4/2026 रोजी होईल. त्याबाबत देखील आपण आपले सर्व मित्रपरिवार 13व्या विधीला उपस्थित राहून त्या ठिकाणी कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीला उपस्थित राहावं अशी मी कुटुंबियांच्या वतीनं आपणा सर्वांस विनंती करतो. त्याचप्रमाणे जी काही ॲम्ब्युलन्स व्यवस्था असेल किंवा व्यासपीठ व्यवस्था असेल किंवा अन्य काही आपल्यालाही काही जर अशा काही उपक्रमांची सूचना आली तर ती स्वागतार्ह आहे. यासाठी आपण सर्व ग्रामस्थांनी एकत्र अगदी 100 रुपयापासून जरी निधीरूपाने मदत केली तरी ती स्वागतार्ह आहे. ती धुलवड ग्रामविकास ट्रस्टच्या कार्यालयात आजपासून आपण कधीही करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला जे काही अनुभव आले असतील त्या अनुभवांचं जर कुणाला शब्दरूपी मांडणी करायची असेल, येणाऱ्या काळामध्ये धुलवड ग्रामविकास ट्रस्टचा जो 22वा वार्षिक अहवाल येईल त्यामध्ये आपल्या शब्दरूपी भावना जर कुणाला व्यक्त करायच्या असतील त्या देखील कार्यालयात जमा कराव्यात. त्या देखील आपण योग्य अशा अहवाल रूपी याच्यामध्ये प्रकाशित करून ती श्रद्धांजली, आदरांजली म्हणून अर्पण करूयात. यानंतर कुणी भावना व्यक्त करणार आहेत का? बोला साहेब. अशोकराव मुंडे यांच्या शोकसभेच्या निमित्ताने आपण सर्व ग्रामस्थ आज या शोकसभेसाठी इथे उपस्थित आहोत. गावामध्ये काम करत असताना
प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये सामाजिक कार्य करत असताना अनेक गोष्टींचा सहवास अनेक व्यक्तींचा लाभत असतो. विशेषत्वाने सांगायचं म्हटलं तर कुठलंही कार्य करत असताना ते धडाडीने कसं करावं अशी जी माणसं असतात गावामध्ये त्यांची खूप गरज असते. अशोकरावच्या माध्यमातून पाहिलं तर 18-19 वर्ष झाली असतील. संकल्पाचा ज्याप्रमाणे कार्यक्रम चालला होता मी अध्यक्ष होतो आणि बाळासाहेब मुंडे मंडळाने सुद्धा एक दिवस घ्यावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम करावा असा आग्रह मी त्यांना धरला आणि तो आग्रह त्यांनी मान्य केला. मान्य करीत असताना त्यांनी सांगितलं त्यातलं मला काहीच माहीत नाही, त्या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी तुम्ही घ्यायची, तो कार्यक्रम कसा पार पाडायचा, कधी ठरवायचा आणि काय करायचं ते सर्व जबाबदारी तुम्ही पार पाडायची. पैशाची जी व्यवस्था आहे ती बाळासाहेब मुंडे मित्रमंडळ ठरवेल आणि त्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली आणि हे सगळं फोनवरतीच झालं. मी आळंदीमध्ये होतो आणि तिथून फोन लावला आणि असं असं मला वाटतं आहे तुम्ही ते करावं आणि त्यांनी कुठलाही क्षणाचा विलंब न लावता ते गावाचा जो 1 दिवसाचा कार्यक्रम आहे तो त्यांनी स्वीकारला आणि सातत्याने तो कार्यक्रम कसा बहारदार होईल या सगळ्या खुबी त्यांनी शिकून घेतल्या आणि तो 1 दिवसाचा भरगच्च असा कार्यक्रम गावाला दिला आणि अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सतत म्हणजे हिरिरीने आणि सल्ला घ्यायचे ते. जसं काय असं कोणाचंच ऐकत नव्हते असं काही नव्हतं, ते सल्ला पण घ्यायचे. वॉटर प्लॅन्टचा प्रॉब्लेम मला खराबी व्हायला लागली, मी तर काय ट्रस्टीमध्ये नव्हतो पण मग त्यांनी मला बोलून घेतलं आणि असा प्लॅन्ट आपल्याला बदली करायचा आहे, कसं करायचं, तुम्ही ती जबाबदारी घेता का? तर त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली आणि नवीन प्लॅन्ट बसवण्यासाठी पूर्ण मला जे निर्णय घ्यायचे त्या निर्णयाचं पूर्ण मला मुभा दिली आणि तुम्ही जे करशाल ते योग्य असेल आणि तुम्हाला ती सर्व संमती देण्यात येत आहे असं मला सांगितलं. आणि तो प्लॅन अगदी कमी खर्चामध्ये म्हणजे 1.5-2 लाख, आता पहिला तर प्लॅन आपला 4.5 लाख काहीतरी, मी 1,15,000 त्यांना प्लॅन्ट आणून दिला आणि त्याचं त्यांनी स्वागत केलं आणि तो प्लॅन्ट आत्तापर्यंत व्यवस्थितपणे रन होता. आता यांनी बदललं वाटतं, परंतु अशा प्रकारचे निर्णय घेणारी माणसं हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार असेल, राम मंदिराचा जीर्णोद्धार असेल, कारण हे करीत असताना राम मंदिराकडे झालेली दुरावस्था पाहून मी त्यांना म्हटलं हे काय बरोबर नाही दिसत, सगळं मंदिर मोडकळीस आलेलं आहे आणि याचं कसं करायचं असं म्हटल्यावर ते म्हटले तुम्हीच करा, तुम्ही करा म्हटल्यानंतर ती सगळी जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली आणि ते सर्व मंदिराचे कळस काढून अगदी वरचे सुद्धा कळस हालत होते, ते सगळे कळस काढून मी ते सगळं रिपेरिंग केलं. खालचे सुद्धा कळस काढले, ती RCC कडे टाकून त्या मंदिराला मजबूती केली. पुढचं सभामंडप असेल, गाभारा असेल, मंदिराच्या मूर्तींचं पुनर्वसन असेल किंवा त्या मंदिरांचं पॉलिश असेल, उत्कृष्ट कारागीर आणून ते सगळं मी ते मार्गी लावलं. परंतु प्रत्येक प्रसंगामध्ये आणि प्रत्येक निर्णयामध्ये अशोकराव कधीही मागं सरले नाही आणि प्रत्येक निर्णय तडीस नेण्यासाठी कुठलीही बाजू असू, पैशाची असू किंवा कशाची असू, हा माणूस सतत खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका या माणसाने घेतली आणि गावासाठी आज तो आपल्यातून गेलेला आहे. सर्वात दुःख तसं पाहिलं तर सर्वच मित्रमंडळींना गावकऱ्यांना झालेलं आहे. गावाची त्यामध्ये फार मोठी हानी झालेली आहे असं मलाही वाटतं आणि अशोकरावांच्या स्मृतींना मी सतत उजाळा देत राहील असं मलाही पण वाटतंय आणि मी सतत अशोकरावांच्या आठवणीत राहणार आहे आणि अशोकरावांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझे 2 शब्द संपवतो. ओम शांती. यानंतर कोणाला भावना व्यक्त करायच्या? जी ॲम्ब्युलन्स व्यवस्था आहे या व्यवस्थेसाठी आपल्या गावातील श्री दिलीप रामभाऊ मुंडे यांनी 1,001 रुपये देणगी देण्याचं आश्वस्त केलं आहे. त्याचप्रमाणे श्री राजेंद्र विठ्ठल लांडगे यांनी ॲम्ब्युलन्स व्यवस्थेसाठी 1,001 रुपया, त्याचप्रमाणे धोलवड ग्रामकट्टरचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष शिवाजी सावळेराम नलावडे या दोघांच्याही वतीनं ॲम्ब्युलन्स व्यवस्थेसाठी आम्ही दोघं मिळून 25,000 रुपये रक्कम देणार आहोत. त्याचप्रमाणे निवृत्ती नाना
मुंडे यांच्या वतीनं ॲम्ब्युलन्स व्यवस्थेसाठी रक्कम रुपये 5,000 रुपये 500 रुपये देण्याचे त्यांनी ट्रस्टला आश्वस्त केलं आहे. त्याचप्रमाणे जे काही स्वर्गीय अशोकजी गजानन मुंडे कलामंच उभं करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे. यासाठी आपल्या गावातील श्री रमेश बागाजी लवांडे यांनी 5,555 रुपये इतकी देणगी देण्याचं आश्वस्त केलं आहे. त्याचप्रमाणे धोलवड ग्रामविकास ट्रस्टचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून शिवाजी सावराम नलावडे आम्हा दोघांच्या वतीने व्यासपीठाच्या उभारणीसाठी रक्कम रुपये 25,000 रुपये हे आम्ही दोघंही ट्रस्टला देणार आहोत. जे काही कलामंच उभं राहतंय त्यासाठी दत्तात्रेयजी भागवत माजी सचिव ग्रामविकास ट्रस्ट धोलवड यांच्याकडनं 11,111 रुपये देणगी देण्याचं त्यांनी आश्वस्त केलं आहे. देणगीच्या रकमा जरी आपल्या 100 रुपये जरी द्यायची इच्छा असेल तरी आपण देऊ शकता. रक्कम महत्त्वाची नाही, आपला सर्वांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा आहे. आपण सर्वांनी ज्याला जे जे शक्य आहे त्या रूपाने मदत करावी. आपली सर्व प्रकारची मदत स्वागतार्ह आहे. यानंतर तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष भगवानजी नलावडे हे आपल्या भावना व्यक्त करतील. व्हायला नाही पाहिजे होती ती झाली. गावात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. बाळासाहेब मुंडे मित्रमंडळ अशोकरावच्या माध्यमातून गेले 19 वर्षे ह्या गावाला त्यांनी सतत कार्यक्रम दिले नाही तर त्याचं नियोजन त्यांनी पूर्णपणे केलं. जिथं कमी तिथं अशोकराव उभे राहायचे. मग ते शैक्षणिक क्षेत्र असो किंवा यात्रा कमिटीच्या काही अडचणी असो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले गावचे ज्या वेळेला निलाव व्हायचे त्यावेळेला गावाला जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल हे अशोकरावचं डोकं असायचं. कारण अशोकराव निवड एकटे निलाव घेत नव्हते, पण त्या अगोदर त्यांची संपूर्ण मिटिंग बसायची. त्या मिटिंगच्या माध्यमातून ते आपले सर्व सवंगण्यांना सांगून निलाव कशा पद्धतीने घ्यायचा, चढता कसा झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त रक्कम आपल्या गावाला कशी मिळेल याचं अशोकरावचं पूर्ण नियोजन असायचं. म्हणून गेली जवळजवळ 7 ते 8 वर्ष आपण पाहतो आपल्या यात्रेला भरघोस असा निधी त्यांच्यामार्फत मिळत होता. मग आपलं वाड्याचा निलाव असो, मेंढराचा निलाव असो, याच्यातून खऱ्या अर्थानं म्हणजे द्वंद्व जसं युद्ध होतं तसं त्यांचा एक संकल्प असायचा की यात्रेसाठी पैसे जमले पाहिजेत. मग पैसे कसे 4,000 एक जण बोलला तर त्यांनी अशी ठराविक मंडळी होती का त्यांना डबल बोलायला सांगायचं, जेणेकरून त्या याच्यातून या आपल्या गावाला भरपूर असा फायदा आला. त्याही पद्धतीने सामाजिक क्षेत्रामध्ये अशोकरावनी चांगलं असं योगदान केलं. गावाच्या शैक्षणिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, कुठे रस्ता करायचा ठरला एक तापड आणि करारी व्यक्ती होतं. कधी कधी राग पण यायचा, अशोकराव बोलायचे, पण ते कसं तात्विक असायचं. तात्विक भांडण हे तात्विक तेवढ्या पुरतंच असतं आणि ते मान्यसुद्धा आपण केलं पाहिजे. पण करारी स्वभावामुळं काही माणसं जोडत पण होती, काही माणसं तुटत पण होती. पण तुटण्यापेक्षा त्यांचं काम खूप मोठं होतं, कारण त्याच्यातून बरंचसं काम ते त्या माध्यमातून करत होते. आज त्या माध्यमातून अशोकराव गेले, आम्हाला फार मोठं दुःख आहे. या गावाची खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांनी जो मित्रपरिवार तयार केला होता बाळासाहेब मुंडे मित्रमंडळाच्या वतीने आपण पाहिलं, अशोकराव शेवटपर्यंत उन्हामध्ये मंडप बांधत होते, स्टेज बांधत होते. म्हणजे एक तळमळीचा असा कार्यकर्ता होता. याची जेवायची सोय झाली पाहिजे, याला चहा